Hello everyone, warm welcome. We are just about to start the live class. Please wait for a minute. 1 minute थांबा guys, लगेच सुरू करत. ओके, हॅलो एव्हरीबडी, वॉर्म वेलकम टू यू ऑल. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे इन अवर लाईव्ह स्पोकन इंग्लिश मास्टर क्लास. हाऊ डू यू डू एव्हरीवन? येस, आवाज येतोय सगळ्यांना माझं क्लिअर क्लिअर? कॅन यू एव्हरीवन हिअर टू मी प्रॉपरली? दॅट्स रिअली गुड. फॅन्टॅस्टिक. सो आज काय शिकायचं आपल्याला? सी आय टोल्ड यू यस्टरडे, आय टॉट यू यस्टरडे. व्हॉट वॉज द कॉन्सेप्ट विच आय टॉट यू यस्टरडे? आय हॅव टॉट यू 6 मॉडेल्स. कुड यू प्लीज नेम द 6 मॉडेल्स? सांगा बरं नेम्स. टेल मी द नेम्स ऑफ ऑल द 6 मॉडेल्स विच आय टॉट यू इन द टू हॅव. जे मी तुम्हाला शिकवले कशामध्ये? तर टू हॅव मध्ये. आय टॉट यू दोज मॉडेल्स इन द टू हॅव. राईट. तर आपण ते मॉडेल्स टू बी मध्ये सुद्धा शिकलो आणि सेम मॉडेल्स आपण टू हॅव मध्ये सुद्धा शिकलेलो आहे. बरोबर आहे. सो आय वॉन्ट टू लेट यू नो दॅट हॅव यू एक्झॅक्टली गॉट द डिफरन्स? तुम्हाला त्यांच्यातला डिफरन्स समजलाय का? की एक्झॅक्टली बी कधी युज केलं जातं आणि हॅव कधी युज केलं जातं? म्हणजे कॅन बी, कुड बी, मे बी, माइट बी, शुड बी, कुड बी, मस्ट बी, वॉट एव्हर इट इज. तर ते बी मध्ये कधी युज केलं जातं? अँड देन कॅन हॅव, कुड हॅव, मे हॅव, माइट हॅव, शुड हॅव, मस्ट हॅव, हे हॅव मध्ये कधी युज केलं जातं? डू यू हॅव क्लॅरिटी अबाउट इट? येस ऑर नो? माहितीये तुम्हाला? डू यू हॅव द क्लॅरिटी ऑन इट? त्याच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित क्लॅरिटी आहे? व्यवस्थित समजलेला आहे कॉन्सेप्ट? येस. ओके. बरं. देन आय विल राईट हिअर सम सेंटेन्स. मी बोर्डवरती सेंटेन्स लिहिते, तुम्ही मला सांगायचं इथे एक्झॅक्टली आपल्याला काय यूज करायचंय. ओके. मला म्हणायचंय तिला नोकरी असू शकली असती. थिंक व्हेरी प्रॉपरली. तिला नोकरी असू शकली असती. काय यूज करणार? यूज सांगतात यूज देअर. जे काय तुम्हाला करायचंय, लेट मी नो इन द फुल सेंटेन्स. तिला नोकरी असू शकली असती. व्हॉट विल यू यूज इट? कुठलं मॉडेल यूज करणार? आणि ते मॉडेल तुम्ही टू बी मधलं यूज करणार की टू हॅव मधलं यूज करणार? येस. काही उत्तर अजिबात नको मला. गोळ्या कोणीच मारायचं नाहीये. व्यवस्थित बनवायचंय. जे आन्सर तुम्ही बनवत आहात ते एक्झॅक्टली का करताय, ते का बरं घेताय, याचं रिझन सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. यू शुड ऍक्च्युअली नो द डिफरन्स. येस, टेल मी प्लीज. येस. whatever you are using, why so? का बरं तुम्ही ते यूज करत आहात? ओके. फ्यू पीपल आर सेइंग कॅन बी. का बरं कॅन बी? व्हाय कॅन बी? कॅन बीचं मिनिंग काय? व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ कॅन बी? सांगू शकता? व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ कॅन बी? काय मिनिंग आहे कॅन बीचं? यू ऑल्सो शुड नो द मिनिंग अकॉर्डिंग टू मी. मग व्हाय कॅन बी? इथे वाक्य काय आलंय? प्लीज थिंक व्हेरी प्रॉपरली.
काहीही उत्तर नकोय मला. आय डोंट वॉन्ट एनी आन्सर. आय वॉन्ट अप्रोप्रिएट आन्सर. मला अगदी अप्रोप्रिएट आन्सर हवं. प्लीज डू मेक. येस. ओके. 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 येस. What should be the answer? Have you thought about it in a proper way? व्यवस्थित विचार केलाय? Very good. Okay. ठीक आहे. May have. Few people are saying may have. Why may have? का बरं may have? Why may have? Yes, please let me know. Why may have? See. सो कॉन्सेप्ट क्लिअर असेल असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. काय गोष्ट आहे इथे? तिला नोकरी असू शकली असती, तर असू शकलं असतं, असू शकते याला कॅन म्हणतात, पण इथे आले असू शकलं असतं. इट इज द पास्ट व्हर्जन अँड कुड इज द पास्ट ऑफ कॅन. इथे तुम्हाला असू शकलं असतं असं आलंय म्हणून कुड यूज करणं जरुरी आहे. मग राहिला प्रश्न हा की कुड बी यूज करायचं, कुड बी यूज करायचं की कुड हॅव यूज करायचं. एक्झॅक्टली व्हॉट यू हॅव टू यूज हिअर. तर पहा, बी तेव्हा यूज केलं जातं जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल काहीतरी बोलताय, करता स्वतः असं जेव्हा बोलताय तेव्हा बी यूज केलं जातं मॉडेलच्या पुढे. आणि हॅव कधी यूज केलं जातं? जेव्हा तुम्ही कोणाला तरी, कोणाजवळ तरी, कोणाकडे तरी असं जेव्हा बोलताय तेव्हा हॅव यूज केलं जातं. आता इथे आपण काय बोलतोय? तिला. मी तर असं म्हणते का ती स्वतः नोकरी असू शकली असती? ती स्वतः नोकरी असू शकते का? नाही. व्हॉट एम आय सेइंग? तिला. तिला हे टू हॅव मध्ये गेलं. सो तुम्हाला इकडे काय यूज करायचं? हॅव यूज करायचं. मग झालं कुड हॅव. सुरुवातीला काय तिला? ती म्हणजेच काय? शी कुड हॅव व्हॉट? नोकरी. नोकरी म्हणजेच काय? तर जॉब. शी कुड हॅव अ जॉब. तिला नोकरी असू शकली असती. शी कुड हॅव अ जॉब. आलं लक्षात सगळ्यांना? डिड यू एव्हरीबडी अंडरस्टँड इट प्रॉपरली? येस. ग्रेट. फंटॅस्टिक. ओके. अनादर एकच मिनिट गाईज, जस्ट वेट फॉर. ओके. अनदर सेंटेन्स आय वॉन्ट टू आस्क यू. मला असं म्हणायचंय, सांगा बरं मला इंग्लिश मध्ये, तिला मैत्रिणी असायला हव्यात. तिला मैत्रिणी असायला हव्यात. करा इंग्लिश मध्ये अँड लेट मी नो द आन्सर इन द चॅट बॉक्स प्लीज. तिला मैत्रिणी असायला हव्यात. जस्ट अ मिनिट. प्लीज टर्न ऑन करते व्हिडिओ. येस. तिला मैत्रिणी असायला हव्यात. इंग्लिश मध्ये कसं होईल आन्सर? हाऊ द आन्सर विल बिकम इन इंग्लिश? तिला मैत्रिणी असायला हव्यात. करेक्ट. व्हेरी गुड. ऍब्सोल्युटली. तिला मैत्रिणी असायला हव्यात. तिला असायला हव्या. मग आपण शुड हॅव घेणार. शी शुड हॅव. करेक्ट. तिला मैत्रिणी असायला हव्यात. तुम्ही घेणार शी शुड हॅव फ्रेंड्स. कारण तिला असायला हव्यात. ती मैत्रिणी असायला हवी असं थोडी ना म्हणतीये. तिला मैत्रिणी असायला हव्यात असं आय माय सेइंग. बरोबर. बरं. नेक्स्ट सेंटेन्स आय वॉन्ट टू से दॅट आता ती आता घरी असू शकते. ती आता घरी असू शकते. 50% पॉसिबिलिटी. नॉट 100% शुअर, बट ती आता घरी असू शकते. करा. ट्राय. ती आता घरी असू शकते. प्लीज ट्राय फॉर इट.
हा, अश्विनी मॅडम, ओके. मयुरी मॅडम, थिंक प्रॉपरली, नो हरी, अजिबात घाई नाहीये, व्यवस्थित विचार करा. व्हॉट एम आय सेइंग? ती आता घरी असू शकते. गुड ट्राय, व्हेरी गुड, छान करताय, ग्रेट. थिंक व्हेरी प्रॉपरली, एक्झॅक्टली आपण इकडे काय यूज करणार आहे? ती आता घरी असू शकते. येस, प्लीज थिंक प्रॉपरली. ती आता घरी असू शकते. काय यूज करायचं? एक्झॅक्टली व्हॉट यू हॅव टू यूज हिअर. ती आता घरी असू शकते. ती म्हणजेच काय? शी. ठीक आहे. आता असू शकते 50% पॉसिबिलिटी आहे, म्हणजे इट इज क्लिअर की इथे तुम्ही मॉडेल मे यूज करणार आहात. राईट, यू आर गोइंग टू यूज हिअर मे, दॅट इज क्लिअर. नाव द क्वेश्चन इज दॅट पुढे बी यूज करायचं, बी यूज करायचं की हॅव यूज करायचं? बी कधी यूज करायचं? जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल बोलता. हॅव कधी यूज करायचं? जेव्हा कोणाला तरी, कोणाजवळ तरी, कोणाकडे तरी काहीतरी असू शकतं, वॉट एव्हर ते पुढे येईल. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे तिला, ला, जवळकडे काही प्रत्यय लागले का? जसे इथे लागले, इथे काही लागले का? बीच बोलते की हॅवचं बोलतेय? तुम्ही हॅव सांगताय खूप जण. कसं काय हॅव? कोणत्या बेसिसवर हॅव घेतलं? हॅव कॉन्सेप्ट वरती 2 सेंटेन्स हॅवचे दिले म्हणजे खाली सगळं हॅवच येईल का? असं नाही. कोणाला असे, ती आता घरी असू शकते, ती स्वतः घरी असू शकते. स्वतः, स्वतः बद्दल बोलत असेल तर काय घ्यायचं? बी घ्यायचं. ती स्वतः, स्वतःचा अर्थ असा नाही की मी माझ्याबद्दल बोलत असेल तरच. ती स्वतः घरी असू शकते. सो शी मे बी ऍट होम नाव. शी मे बी ऍट होम नाव. हॅव कधी घ्यायचं? जेव्हा तिला, तिच्याजवळ, तिच्याकडे काहीतरी असणे असं येईल तेव्हा. ओके, बर. अजून एक सेंटेन्स घेऊ. मला म्हणायचंय तिच्याकडे कदाचितच, तिच्याकडे कदाचितच पैसे असू शकतात. येस, प्लीज लेट मी नो द आन्सर. तिच्याकडे आता व्यवस्थित सांगा बरं. तिच्याकडे कदाचितच पैसे असू शकतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान करताय, बेस्ट, वंडरफुल, खूप छान. तिच्याकडे कदाचितच पैसे असू शकतात. कोणाकडे? तिच्याकडे. तिच्याकडे म्हणजेच काय? शी. कदाचितच, कदाचितच म्हणजे काय? माईट. कदाचितच शब्द आला म्हणजे व्हेरी रेअर पॉसिबिलिटी आली की डायरेक्टली काय घेऊन टाकायचं? माईट घेऊन टाकायचं. शी माईट. आता प्रश्न असा आहे, पुढे बी घ्यायचं की हॅव घ्यायचं? दॅट इज द क्वेश्चन. सो काय घ्यायचं? आलंय कडे. जर का कडे प्रत्यय आलं तर काय घ्यायचं? हॅव घ्यायचं. मग शी माईट हॅव. काय असू शकतात? पैसे असू शकतात. शी माईट हॅव द मनी. येत आहे लक्षात? आर यू एव्हरीबडी अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट? अशा प्रकारे तुम्हाला ओळखायला पाहिजे. बरं, अजून एक सेंटेन्स आय विल टेक हिअर ऑन द बोर्ड. तो बँकेत असू शकला असता. तो बँकेत असू शकला असता. या, प्लीज डू मेक. तो बँकेत असू शकला असता. तो बँकेत असू शकला असता. थिंक प्रॉपरली, थिंक व्हेरी प्रॉपरली. तो बँकेत असू शकला असता. फॅन्टॅस्टिक. सो तो बँकेत, तो म्हणजेच काय? ही सोबत काय घ्यायचं आता? शकला असता आलं म्हणजे कुड घेणार आहे. बरं, मग पुढच्या पुढे बी घ्यायचं की हॅव घ्यायचं? व्हॉट एक्झॅक्टली शुड बी टेक? तर तो आलाय, तोला प्रत्यय लागलाय का? पहिला जवळकडे, तो, त्याला, त्याच्याजवळ, त्याच्याकडे असं म्हणले का? नाही, तो स्वतः म्हणलीये. मग बी घ्यायचं. करता प्लेन आलं ना, त्याला कुठं काही लागलंय? लागलंय की जवळ लागले की कडे लागले? मग बी घ्यायचं. ही कुड बी इन बँक. ही कुड बी इन बँक. बरं, अजून एक सेंटेन्स घेऊ. काही पडेल.
संगणक असू शकतो. आईकडे संगणक असू शकतो. 100% पॉसिबल. 100% शुअरिटी आय कॅन से. आईकडे संगणक असू शकतो. येस, प्लीज ट्राय. आईकडे संगणक असू शकतो. नाव थिंक व्हेरी प्रॉपरली. थोडं कन्फ्युजिंग आहे, पण तुम्ही ट्राय करा, समजून घ्यायचं, समजेल तुम्हाला. आईकडे संगणक असू शकतो. सो आईकडे असू शकतो. येस एव्हरीवन, आईकडे संगणक असू शकतो. आईकडे म्हणजेच काय? मदर. मदर सोबत आता काय संगणक असू शकतो. 100% मी म्हणले म्हणजे कॅन घ्यायचं. बरं, पुढे बी घ्यायचं की हॅव घ्यायचं? कारण पहिल्या याला कर्त्याला काय लागले? कडे प्रत्यय लागले. सो कडे प्रत्यय लागले म्हणजे काय घ्यायचं? हॅव घ्यायचं. मदर कॅन हॅव व्हॉट? संगणक, कॉम्प्युटर. मदर कॅन हॅव कॉम्प्युटर. गेटिंग प्रॉपरली? बरं, अजून एक सेंटेन्स घेऊ. आईकडे नवीन साडी. आईकडे नवीन साडी असायलाच हवी. आईकडे नवीन साडी असायलाच हवी. प्लीज मेक द सेंटेन्स. आईकडे नवीन साडी असायलाच हवी. येस एव्हरीवन, कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. आईकडे नवीन साडी असायलाच हवी. आईकडे म्हणजे मदर. ओके, मदर. आता म्हणले असायलाच हवी. आता च आलं ना, तर हे पहा, तुम्ही त्या शुड घेतलं तरी पण चालतं, मस्ट घेतलं तरी पण चालतं. एवढं काही नाहीये की मस्ट आलं पाहिजे घेतलं, पण एक आपल्या बोलण्यातून तो फोर्स असतो, तो दाखवण्यासाठी तुम्ही शुड किंवा मस्ट यूज करू शकता. मग मदर पुढे घ्यायचं मस्ट. आता काय कडे आलेलं आहे ना, हिअर इज द कडे. मग कडे आलं तर काय घ्यायचं? हॅव घ्यायचं. मदर मस्ट हॅव काय असायला पाहिजे? न्यू साडी. सो मदर मस्ट हॅव न्यू साडी. आईकडे नवीन साडी असायलाच हवी. मदर मस्ट हॅव न्यू साडी. इज दॅट क्लिअर विथ यू ऑल? प्लीज क्लिअर. येस एव्हरीवन, इज इट क्लिअर? आता मी तुम्हाला आहे ना, आय विल गिव्ह यू द ओव्हरऑल चार्ट. मी तुम्हाला चार्ट देते, ज्या चार्ट वरून तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली मी कधी कुठे काय युज करते. कुड कधी वापरतीये, कॅन कधी वापरतीये, मध्येच मस्ट येते तर ते मस्ट कधी वापरतीये, आपण कुड घेतलं है ना, तर हे वेगळं वेगळं कधी कुठे वापरते. जर कोणाला कन्फ्युजन असेल तर ते पण मी क्लिअर करून देते.
For that, I will give you one chart which will give you the actual clarity. Okay. But then for that, what I have to do. See. एक छान टेबल देते. You can also make right now with me. So you will get more clarity. म्हणजे लगेचच तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सुद्धा बनवू शकता along with me. Yes, so please make this chart with me. It will give you more clarity. Can म्हणजे काय? असू शकतं. असू शकतो. 100% श्युअरिटी. मग जर स्वतः असू शकतं असं आलं तर यूज करायचं कॅन बी. आणि कोणाला तरी किंवा कोणाकडे तरी किंवा कोणाजवळ तरी असं आलं तर यूज करायचं कॅन हॅव. ठीक आहे. डन. नेक्स्ट असतं गुड. असू शकलं असतं. असू शकलं असतं असं जर का वाक्याच्या एंडिंगला आलं. ठीक आहे. वाक्याच्या एंडिंगला जर आलं असू शकलं असतं तर कुड वापरायचं. पण जर कोणीतरी स्वतः असू शकलं असतं असं आलं तर कुड बी वापरायचं. कोणाकडे तरी काहीतरी असू शकलं असतं असं आलं तर कुड हॅव वापरायचं. नेक्स्ट मेल. परत एकदा असू शकतं. द मिनिंग ऑफ मे इज ऑल्सो असू शकतं. पण इथे 50% पॉसिबिलिटी असते. 50% शक्यता असते. असं असूही शकतं आणि नसूही शकतं. जर का स्वतः असू शकतं असं आलंय तर मे बी वापरा. यूज मे बी. आणि कोणाकडे तरी काहीतरी असू शकतं असं जर का आलं तर मे हॅव वापरा. प्लीज प्रिपेअर दिस टेबल विथ मी. इट विल हेल्प यू अ लॉट. टू बी आणि टू हॅव मध्ये हे मॉडेल्स अगदी व्यवस्थित समजतील. मेक दिस टेबल. नेक्स्ट वन माइट. कदाचितच असू शकतं. कदाचितच शब्द येतो म्हणजे सिम्पली व्हेरी लेस पॉसिबिलिटी लाईक 25%. मग जर स्वतः कदाचितच असू शकतं असं आलं तर माइट बी यूज करा. आणि कोणाकडे तरी काहीतरी असू शकतं कदाचितच असं आलं तर माइट हॅव यूज करा. नेक्स्ट असायला हवं किंवा असायला पाहिजे. तर कोणीतरी स्वतःला काहीतरी असायला पाहिजे असं आलं तर शुड बी घ्या. आणि कोणाकडे तरी काहीतरी असायला पाहिजे असं आलं तर शुड हॅव घ्या. ओके. नेक्स्ट मस्ट. मस्ट म्हणजे असतं असायलाच हवं. असायलाच हवं. मग असायलाच हवं. स्वतः काहीतरी असायलाच हवं असं आलं तर मस्ट बी घ्या. आणि कोणाकडे तरी काहीतरी असायलाच हवं असं सांगायचंय तर मस्ट हॅव घ्या. Please prepare this table in your notebook. It will help you a lot.
येस एव्हरीबडी, आर यू डन? झालं का? येस. समजलं का? आता थोडीशी क्लॅरिटी आली का तुम्हाला की एक्झॅक्टली काय विषय, आपण कसं कसं घेतोय, मी कसं चूज करतेय, एक व्हेन एम आय टेकिंग विच मॉडेल. जेव्हा स्वतःबद्दल टू बी शिकलो ना आपण, जसं मी आनंदी आहे, आपण काय घेतो टू बी मध्ये घेतो आय एम हॅपी. मी आजारी आहे, आपण टू बी मधलं घेतो की आय एम इल. है ना. गंगाराम शेतकरी आहे, गंगाराम इज अ फार्मर. फुले ताजी आहेत, फ्लावर्स आर. सो हे स्वतः फुले ताजी आहेत, फुले स्वतः आहेत, तर ते टू बी मधलं वाक्य होतं. मग आजीकडे फुले आहेत असं म्हणलं, तर मग लगेच आजीकडे म्हणजे ते लगेच टू मधलं होतं. सेम आहे हे. करता स्वतः काहीतरी असणे असं आलं तर हे टू बी घ्यायचं, बी मधलं घ्यायचं. आणि कर्त्याकडे काहीतरी असणे असं आलं तर हे टू हॅव मधलं घ्यायचं. मग त्यामध्ये हे घ्यायचं की हे घ्यायचं हे ओळखण्यासाठी तुम्हाला वाक्यातला पहिला शब्द त्यावरूनच क्लिअर होतो. वाक्याच्या पहिल्या शब्दावरूनच क्लिअर होतं बी घ्यायचंय की हॅव घ्यायचंय. आणि वाक्याच्या शेवटी काय आलंय, म्हणजे असू शकतो आलंय की असू शकलं असतं आलंय की कदाचितच की असायला हवं की, हे वाक्याच्या शेवटी पाहणार तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल की ह्यापैकी काय घ्यायचं. आता मी एक सेंटेन्स लिहिते, आपण ओळखू व्हॉट एक्झॅक्टली आर वी गोइंग टू यूज. बरं, मला म्हणायचंय आपण आपण प्रामाणिक असायला हवं. ठीक आहे. आय हॅव रिटन अ सेंटेन्स. पहा आता कसं ओळखणार तुम्ही, दिस इज द सेंटेन्स आय हॅव रिटन. आपण प्रामाणिक असायला हवं. सगळ्यात पहिले पहिला शब्द पहा, आपण प्रामाणिक असायला हवं. आपण स्वतः इथं मी दिले का आपल्याला, आपल्या जवळ, आपल्याकडे काही म्हणलीये का? नाही, आपण स्वतः असं म्हणतीये. सो स्वतः म्हणजे ह्यापैकी काहीतरी येणार आहे. पहिला शब्द वी घेऊन टाकलं. तर आता शेवटी जायचं, काय आले असायला हवं. बी टू बी मध्ये असायला हवं, हे पाहिजे असायला हवं. काय घ्यायचं, शुड बी घ्यायचं. बी का घेतलं, कारण आपण स्वतः प्रामाणिक असायला हवं. एटिकली असायला हवं आणि असायला हवं शुड बोलतात. मग काय येणार, शुड बी येणार. वी शुड बी ऑनेस्ट. बरोबर, वी शुड बी ऑनेस्ट. आपण प्रामाणिक असायला हवं. वी शुड बी ऑनेस्ट. अजून एक सेंटेन्स आय वॉन्ट टू से दॅट, तुला कदाचितच सुट्टी असू शकते. चला करा बरं आता. सगळ्यात आधी काय शोधायचं, वाक्य टू बीचं की टू हॅवचं. तुला कदाचितच सुट्टी असू शकते. टू बीचं आहे की टू हॅवचं? विच काइंड ऑफ सेंटेन्स इज इट? तुला कदाचितच सुट्टी असू शकते. टू हॅवचं का? कारण की इथं आलंय. तुला आता काय तू सुट्टी आहे का? तू सुट्टी असू शकतोस का स्वतः? तुला ला प्रत्यय लागले म्हणजे इथं काय हॅव आहे, हॅवच घ्यायचं. आणि काय आलं, कदाचितच असू शकतं. हे पा कदाचितच असू शकतं असं हॅव मध्ये घ्यायचं. काय घ्यायचं मग, माईट हॅव घ्यायचं. व्हॉट वी हॅव टू टेक, माईट हॅव. सो तुला कदाचितच सुट्टी असू शकते. यू माईट हॅव, नाही, यू माईट हॅव हॉलिडे टुडे. तुला कदाचितच आज सुट्टी असू शकते. यू माईट हॅव, और आज नाहीये ना, तुला कदाचितच सुट्टी असू शकते. यू माईट हॅव हॉलिडे. बरं, अजून एक लक्षात येते का? आर यू एव्हरीबडी अंडरस्टँडिंग? समजतंय का बरोबर? अजून एक घेऊ आपण. त्याला खात्री असू शकली असती. त्याला खात्री असू शकली असती. एक काम करा, सगळ्यात आधी शेवटी पाहता. त्याला खात्री असू शकली असते. सगळ्यात आधी कम ऍट द एंड. काय शकली असती, त्याला खात्री असू शकली असती इज द सेंटेन्स, राईट. असू शकली असती, शकलं असतं. मग काय करायचं, शकलं असतं कुठे आहे ते, हे पा असू शकलं असतं. त्याला काय म्हणतात, कुड म्हणतात. त्याला म्हणजे ही
कुड. आता पुढं बी घ्यायचं की हॅव घ्यायचं? त्याला. काय आलंय? त्याला. तो खात्री असू शकतो असं म्हणणं आहे का? त्याला. त्याला. मग आपल्याला ते हॅव मध्ये टाकायला लागेल. मग ही कुड हॅव. ही कुड हॅव काय असू शकते? खात्री. ही कुड हॅव शुअरिटी. ही कुड हॅव शुअरिटी. शुअरिटी म्हणजे खात्री. मेक शुअर म्हणजे खात्री करून घेणे. प्लीज मेक शुअर खात्री करून घे. येतंय लक्षात? आर यू अंडरस्टँडिंग इट प्रॉपरली? आता मी काय करते, ओव्हरऑल आय विल गिव्ह यू सम सेंटेन्सेस. मी सगळे हे तुम्ही टेबल बनवला सगळ्यांनी नोटबुक मध्ये आत्ताच. हा, तर आता आहे ना मी ओव्हरऑल सेंटेन्सेस देते, म्हणजे सगळे रॅन्डम सेंटेन्सेस देते तुम्हाला ऑन ऑल द मॉडेल्स. तुम्ही मग शोधा, व्यवस्थित विचार करून शोधा की कुठे आपल्याला काय जॉईन करायचं. लगेच करता माझ्यासोबत. विल यू मेक विथ मी? लगेच करा. टेक आउट युअर नोटबुक, वही काढा. मग तुम्हाला ओव्हरऑल ना प्रॅक्टिस खूप जरुरी आहे ह्याच्यासाठी. कॉन्सेप्ट आर नॉट डिफिकल्ट टू अंडरस्टँड. ते समजणं अवघड नाहीये, फक्त खूप एक सोबत येतं ना थोडं जम्बलिंग होतं. मग अरे हे की हे की हे, आणि डोक्यामध्ये एक सोबत सगळं चालू असतं. तुमच्या डोक्यामध्ये कॅन पण असतं, कुड, मे, माइट, शुड, वुड सगळंच असतं. सो मग त्याच्यातून एक काढणं आणि एवढ्या लिमिटेड टाइम मधून एकदम म्हणजे काही सेकंडचा टायमिंग असतो, ते अवघड असतं. मग त्याच्यासाठी प्रॅक्टिस जरुरी असते. तुम्हाला जर का मी वही पेन दिले तर ऑब्व्हियसली तुम्ही लिहिताना बरोबरच लिहिणार आहे, पण ते बोलताना आलं पाहिजे. मग ते बोलताना कधी येणार? जेव्हा तुम्ही इनफ प्रॅक्टिस कराल लिहून किंवा माइंड मध्ये. अशी प्रॅक्टिस ब्रेनला फुल हॅबिट झालेली पाहिजे, असं ओळखण्याची. फुल्ली आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे ब्रेनला. मग तुम्हाला बोलताना एकदम लेस टाइम पिरियड मध्ये आठवू शकतं. ओके. हा, क्लिअर आहे बोर्ड आता? नाव आय विल गिव्ह यू some more sentences. Let's make them in English. चला, त्याच्याकडे संधी असायला हवी. तिच्याकडे कारण असू शकलं असतं. प्लीज मेक इन युअर नोटबुक. वही मध्ये बनवा पटापट पटापट. अधिकारी रंगाने असू शकतो. Yes, please, everybody make. Only 6 sentences.
बट यू हॅव टू थिंक व्हेरी प्रॉपरली. थिंक अबाउट इट. एवढे बनवू, मी अजून देते मग. डन एव्हरीवन, झालं का? त्याच्याकडे संधी असायला हवी. त्याच्या येस, डन एव्हरीवन. पहा, त्याच्याकडे संधी असायला हवी. त्याच्याकडे संधी असायला हवी. सो असायला हवीचं कॉलम, हे रो पहा तुम्ही. असायला हवी, शुड बी आणि शुड हॅव असेल तर कडे आलं, मग शुड हॅव घ्यायचं. त्याच्याकडे ही शुड हॅव, ही शुड हॅव काय असायला हवी? संधी असायला हवी, ऑपॉर्च्युनिटी किंवा चान्स. ही शुड हॅव. ठीक आहे, डन. तिच्याकडे कारण असू शकलं असतं. असू शकलं असतं म्हणजे कुड आहे. मग तिच्याकडे आलंय, कुड बी घ्यायचं की कुड हॅव घ्यायचं? कडे आलं, सो कुड हॅव घ्यायला लागेल. तिच्याकडे शी कुड हॅव रिझन. तिच्याकडे कारण असू शकलं असतं. शी कुड हॅव रिझन. डन. अधिकारी प्रामाणिक असू शकतो. अधिकारी ऑफिसर. पण आता इथं दिले 100%, सो कॅन यूज करणार आपण. पण अधिकारी स्वतः असू शकतो, मग बी घ्यायचं. अधिकारी ऑफिसर कॅन बी ऑनेस्ट. बरं. मोबाईल कदाचितच स्वस्त असू शकतो. मोबाईल आता कदाचितच आलंय, सो माईट घ्यायचं. पण मोबाईल स्वतः स्वस्त असू शकतो असं म्हणतोय, तर बी. मोबाईल माईट बी स्वस्त म्हणजे ची. मुलांना परवानगी असू शकते. किड्स असू शकते, 50% पॉसिबिलिटी मे. पण मुलं थोडी परवानगी असू शकतात, मुलांना. सो काय घ्यायचं? किड्स मे हॅव परमिशन. किड्स मे हॅव परमिशन. ती घरी असायलाच हवी. शी असायलाच म्हणजे मस्ट घ्यायचं, पण ती स्वतः घरी असायलाच हवी. मग काय होणार? शी मस्ट बी ऍट होम. शी मस्ट बी ऍट होम. गॉट इट? आलं लक्षात? एक मिनिट. प्लीज चेक युअर आन्सर्स. चेक प्रॉपरली. क्लिअर? समजलं का? अजून कोणाला काही प्रॉब्लेम का ह्याच्यामध्ये?
बरं, मी काही सेंटेन्स विचारते, मला पटकपट आन्सर सांगून दाखवायचा विदिन 10 सेकंड्स. मला म्हणायचंय तू काळजीपूर्वक असायला हवंस. म्हणजे तू काय म्हणतात, केअरफुल इज द वर्ड. सो तू केअरफुल असायला हवंस करून टाका लवकर. तू केअरफुल असायला हवंस. येस. करेक्ट, व्हेरी गुड. यू शुड बी केअरफुल. यू शुड बी केअरफुल. ओके. त्यांच्याकडे उत्तर असायलाच हवं. त्यांच्याकडे उत्तर असायलाच हवं. कम ऑन फास्ट. त्यांच्याकडे उत्तर असायलाच हवं. दे असायलाच हवं. दे मस्ट हॅव आन्सर. द आन्सर दे मस्ट हॅव आन्सर. दे मस्ट हॅव आन्सर. ती एक जबाबदार व्यक्ती असू शकते. 50% पॉसिबिलिटी. ती एक जबाबदार व्यक्ती असू शकते. ती एक जबाबदार व्यक्ती असू शकते. 50% पॉसिबिलिटी. She may be a responsible person. She may be a responsible person. Absolutely true. तो कदाचितच आजारी असू शकतो. तो कदाचितच आजारी असू शकतो. व्हेरी गुड. कदाचितच म्हणजे माइट. ही माइट बी इल. ही माइट बी इल. ऍब्सल्युटली करेक्ट. बरं, आय वॉन्ट टू से दॅट हे सोल्युशन असू शकतं. 100%. हे सोल्युशन असू शकतं. सोल्युशनला मराठीत काय बोलतं आठवणं मला लवकर. हे सोल्युशन असू शकतं. व्हेरी गुड. This can be a solution. This can be a solution. Got it? So असं क्विकली आठवायला पाहिजे. ओके, ठीक आहे. आज इथेच थांबूया आपण. विल कंटिन्यू. मी तुम्हाला ह्याच्यावरती काही सेंटेन्सेस देईल. यू कॅन मेक देम इन इंग्लिश. ओके. सो तो जो चार्ट आहे ना, तो अगदी व्यवस्थित आणि तुम्ही पण थोडंसं बनवा. यू टू प्लीज डू मेक. जे प्रत्येक मॉडेल आहे ना, त्याच्यावरती ऍटलीस्ट 10 सेंटेन्सेस बनवा. सेम नाऊन घ्या. तेच 10 सेंटेन्स, तेच नाऊन खाली शुड मध्ये, कुड मध्ये, मस्ट मध्ये तेच बनवा आणि थोडं अजून प्रॅक्टिस करा. ओके, चलो आज इथेच थांबू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर. थँक्यू.